गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहे। काल जो काही प्रकार घडला जितेंद्र आव्हाड यांच्या काहीच आयडिया नाही। मी आता निघालोय बाहेर, माझं कामकाज लक्षवेधी नाही झाली, अर्ध्या तासाची सूचना होता ते झाली नाही, मी आता निघालोय बाहेर। पण ज्या पद्धतीनं नितीन देशमुख यांनी तुम्हाला काल शिवीगाळ केली होती, बघून घेण्याची भाषा सुद्धा त्या ठिकाणी वापरण्यात आली। त्याला जाऊन भेटा कोण आहे मला माहित नाही, मी ओळखत नाही त्याला। पण थेट आता वाद पेटला असं म्हणावं राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने। मला माहितच नाही ते कोण आहे, मी बघितलं नाही त्याला। जितेंद्र आव्हाड यांनी तुमचं मंगळसूत्र चोर असा उल्लेख केला होता, यानंतर हे सगळं प्रकरण पेटलं असं म्हणलं। तुम्ही आता काय मला प्रश्न विचारताय, मी याच्यावर काय बोलणार? तिथं मी निघालो होतो, तिथं तो विषय झालाय, तुम्ही बघा जाऊन। पडळकर यांची आता भूमिका नेमकी काय असणार? हा वाद मिटला समजावा की वाढला समजावा? कारण त्या गटाकडून पण आता उत्तर दिलं जाईल असं म्हणतात। नेमकी भूमिका काय गोपीचंद? मी निघालो, परत येतो। पण जशाच तसं उत्तर दिलं जाईल तुमच्याकडून परत, जशाच तसं उत्तर दिलं जाईल तुमच्याकडून परत। अरे बाबा तुम्ही मिटला आहे असं म्हणावं। ए चला भेटू आपण, ए बसा बसा तुम्ही। तिथं हे कुठं आहे? दिवसेंदिवस वाढतोय असं वाटत नाही का तुम्हाला? अरे नाही बाबा, असं ज्या पद्धतीने शिवीगाळ केली जाते, धमकी देण्याचा एक प्रकार केला जातोय, तुमच्या कार्यकर्त्यांना जितेंद्र आव्हाडांना सुद्धा धमक्या दिलेल्या आहेत। नाही, मला माहित नाही धमकी दिलेले, ते सांगाल दिलेत काय। चला, ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। गोपीचंद पडळकर यांची आणि त्यासोबत नितीन देशमुख यांची आपसामध्ये दोन्ही कार्यकर्ते जे ते भिडलेले आहेत अशी माहिती समोर येते आणि कपडे सुद्धा यामध्ये फाडण्यात आलेत असं सुद्धा कळतंय। त्यामुळे आता नेमकं काय घडणार आहे, हे प्रकरण आणखी जास्त पेटणार आहे का, पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण विधान भवनाच्या आतमध्ये घडलेल्या या घटनेनंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे। कॅमेरा पर्सन रोहनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।